नमस्कार मित्रांनो. देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी केंद्र शासनाकडून एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. 1966 पासून चालत आलेल्या ऊस नियंत्रक कायद्यामध्ये आता महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. जुना कायदा रद्द करून नवीन ऊस नियंत्रण कायदा 2026 हा लागू करण्याचा निर्णय आता केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे. या नवीन कायद्यामुळे ऊस उद्योगाचे कडक नियम लागू होतील अशी अपेक्षा केंद्र शासनाकडून होत आहे. आतापर्यंत या ऊस नियंत्रक कायद्याला सर्व साखर कारखानदारांनी केराची टोपली दाखवली होती. मात्र नवीन येणाऱ्या कायद्यानुसार हे साखर कारखानदार आता 14 दिवसात ऊसाची एफआरपी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करतात की नाही हे येत्या काही काळातच दिसून येईल. तर या कायद्यामध्ये आता महत्वाचे काय काय बदल करण्यात आले आहेत याबाबत आपण पाहूया. हा कायदा तयार करण्यासाठी 20 मे पर्यंत हरकती या नागरिकांकडून मागवण्यात आलेल्या आहेत. तोपर्यंत काही सूचना किंवा हरकती नागरिकांनी किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जर दिल्या, त्या जर योग्य असेल तर केंद्र शासन याबाबत निर्णय घेऊन त्याचा समावेश या कायद्यामध्ये केला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. या येणाऱ्या कायद्यामध्ये जर 14 दिवसाच्या आत जर ऊसाची बिले जर शेतकऱ्यांना मिळाली नाहीत तर मात्र त्यानंतर 15% व्याज हे जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्या साखर कारखान्याकडून वसूल केले जाणार आहे आणि ते शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. असा एक महत्वाचा मुद्दा या कायद्यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे. ते रक्कम जर साखर कारखान्यांनी 14 दिवसाच्या आत जर दिली नाही तर मात्र भूमी महसूल थकबाकी प्रमाणेच साखर कारखान्याकडून हे पैसे वसूल करून शेतकऱ्याला दिले जाणार आहे. असाही एक मुद्दा या नवीन कायद्यामध्ये येणार आहे. या नवीन कायद्यामध्ये इथेनॉलला साखरेप्रमाणेच दर्जा दिला जाणार आहे. जर 600 किलो जर इथेनॉल तयार झाले तर साखरेचा 1 टन गृहीत धरला जाणार आहे. म्हणजे 600 किलो जर इथेनॉल निघले तर 1 टनाचे उत्पादन झाले साखरेचे असे गृहीत धरले जाणार आहे. त्याबरोबरच रस, सिरप आणि मळी यांना देखील या कायद्याच्या कक्षेत आणले जाणार असून सर्व ऊसापासून जे पदार्थ निघतात त्या सर्व पदार्थांना या कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे. त्यामुळे आता या सर्व साखर कारखान्यांना बायो एनर्जी हब म्हणून ओळखले जाणार आहे. त्यामुळे या कारखान्याचे उत्पन्न वाढून त्या सर्व साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देण्यास सहकार्य होणार आहे. यापुढे ऊसाची एफआरपी फक्त साखरेचे उत्पादन यावर अवलंबून नसणार आहे. कारण आतापर्यंत साखर जेवढी निघते त्यानुसारच त्याचा उतारा ठरवला जात होता. पण आता यापुढे हा नियम बदलला जाणार असून यापुढे बागॅस, मळी आणि इथेनॉल याचाही विचार करून साखर कारखान्याचे उत्पन्न ठरवले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना या सर्व उत्पादनाचा मेळ घालून योग्य तो भाव हा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून केला जाणार आहे. तर आतापर्यंत हे जे 1966चा हा ऊस नियंत्रण कायदा जो होता त्या कायद्याला तर साखर कारखानदारांनी केराची टोपली दाखवली होती. पण आता जो 2026चा हा कायदा त्याची कडक अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा ऊस उत्पादक करतील एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.